बाजारामध्ये छान हिरवेगार मटार आता आलेले आहेत. तर त्या मटाराची आपण आज कचोरी बनवणार आहोत, मटार कचोरी. तर ती कशी बनवली ते आपण आज पाहूया. मटार कचोरी बनवण्यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 कप मी वाटाणा घेतला आहे, हिरवा वाटाणा. तो मी ग्राइंड करून घेतलेला आहे. आणि हिंग, जिरं, गरम मसाला, बडीशेप पावडर, हळद, रवा, ओवा, तूप, मीठ, तळण्यासाठी तेल आणि एक आपण वाटण बनवून घेणार आहोत. त्यामध्ये 3 मिरच्या घेतल्यात, आलं, कोथिंबीर आणि लसणीच्या पाकळ्या. आता आपण कचोरीची स्टफिंग बनवून घेऊया. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेते. तेल थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये हिंग घालूया. थोडं जिरं, जे आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती घालणार आहोत आपण ह्यात. पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आता आपण ह्यात घालणार आहोत हळद, गरम मसाला, बडीशेप पावडर, थोडं मीठ आणि जी मटार आपण जे ग्राइंड करून घेतलेले आहेत ते यात घालूया. व्यवस्थित आपण हे सगळं वाटण आपण एकत्र मिक्स करून घेऊया. 3 ते 4 मिनटं त्याला व्यवस्थित आपण फ्राय होऊन देऊया. 5 ते 6 मिनटं आपण व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपण थंड व्हायला साईडला काढून ठेवूया. इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडा मी रवा घालते. थोडा ओवा चिरडू. थोडं मीठ घालूया आणि थोडं तूप घालूया. व्यवस्थित हे आता आपण सगळं मिक्स करूया. व्यवस्थित बाइंडिंग तयार झालेली आहे. मोहन व्यवस्थित लागलाय. आता आपण थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊया. व्यवस्थित मऊसर असा आपण पिठाचा गोळा तयार करूया. छान आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता ह्याला 10 मिनटं आपण रेस्ट करूया आणि नंतर आपल्या कचोरी बनवायला सुरुवात करू. 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण छोटे असे मीडियम साईजचे गोळे करून घेऊया. आणि त्यामध्ये जे आपण स्टफिंग केलेली आहे व्यवस्थित ह्यात घालून हे बंद करून घेऊ. आपण सगळ्या कचोऱ्या करून घेऊया. कढईत तेल तापवून ठेवलेलं आहे तापवायला. आता थोडं तेल गरम झालं व्यवस्थित. थोडं गॅस स्लो करूया आणि आपण कचोरी सोडूया. दोन्ही साईडने आपण व्यवस्थित कचोऱ्या खरपूस फ्राय करून घेऊया. छान आपली कचोरी व्यवस्थित दोन्ही साईडने लाल खरपूस अशी फ्राय करून झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. छान गरमागरम आपली मटारची खस्ता कचोरी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.